तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SBI जी स्कॉलरशिप देते 2025मध्ये, तर ती कशा प्रकारे असणार त्याची सविस्तर माहिती आज बघणार आहोत. त्याच्या इलिजिबल कोण असेल, त्याचा क्रायटेरिया काय ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये स्कूल, UG, PG, मेडिकल, IIT आणि IIM. आता स्कूलचं बघू आपण. स्कूलमध्ये कोण इलिजिबल आहे. त्याच्यामध्ये ओपन फॉर इंडियन नॅशनल, म्हणजे तो तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानंतर 9वी ते 12वीमध्ये करंट ॲकॅडमिक इयर, म्हणजे तो आता ह्या वर्ष 9वी ते 12वीमध्ये तो शिकणारा असला पाहिजे किंवा त्याचं ॲडमिशन असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या मागच्या ह्याच्यात परीक्षेमध्ये त्याला 75% अबव पाहिजे, म्हणजे 75% त्याला जास्त मार्क हवेत. आणि त्यानंतर त्याच्या फॅमिलीमध्ये जी इन्कम आहे ते असणार आहे 3 लाख त्याचं फॅमिली इन्कम असलं पाहिजे, तरच तो पात्रतेमध्ये येतो. त्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळेल ती 15,000ची. त्याच्यामध्ये 9वी ते 12वीमध्ये मिळणार किती? 15,000 त्याला अशी मिळणार आहे. आणि मग तो अप्लाय करू शकतो, ज्याचं इन्कम 3 लाखापर्यंत आहे. त्यानंतर दुसरं आहे UG, ग्रॅज्युएट जे आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांना देखील तीच इलिजिबल क्रायटेरिया आहे. तो भारतीय असला पाहिजे आणि त्याला टॉप 300 इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्यामध्ये लेटेस्ट NIRF रँकिंग असली पाहिजे, तरच त्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यानंतर त्या स्टुडंटला सिक्युअर 7 CGPA पद्धती 75% मार्क असले पाहिजे आणि त्याला ती मिळणार आहे 75,000 अशी स्कॉलरशिप त्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर PG आता बघू, पोस्ट ग्रॅज्युएट त्यांच्यासाठी पण तीच असणार आहे. त्यानंतर त्याला देखील 300 इन्स्टिट्यूटमध्ये अकॉर्डिंग असलं पाहिजे. त्याला देखील 75%पेक्षा अबव मार्क हवेत, 7 आणि किंवा CGPA पद्धत असेल तर 7. आणि त्याला इन्कम असणार आहे फॅमिलीचं 6 लाख रुपये. त्याचं फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो याला इलिजिबल नाही. आणि मग जे 6 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे ते याला अप्लाय करू शकत आहेत. बरं, मग त्याला किती स्कॉलरशिप मिळेल? तर त्याला 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. तो जर इलिजिबल झाला तर 2.5 लाख त्याला मिळणार. म्हणजे त्याला इलिजिबल असतील त्यांनी अप्लाय करायला काही हरकत अजिबात नाही. आता चौथं बघूयात मेडिकल फील्डवाल्यांना पण देखील स्टुडंट फ्रॉम पॅन इंडिया, म्हणजे तो ज्याच्याकडे पॅन आहे, जो इंडियाचा आहे त्याला देखील तीच हे आहे, इलिजिबल तोच असला पाहिजे. 75%पेक्षा जास्त त्याला मार्क हवे. त्याचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नको. याला देखील तोच क्रायटेरिया आहे. जो इलिजिबल होईल त्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नाही. जे मेडिकलचे विद्यार्थी असतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा किंवा 6 लाख असेल तर त्यांनी अप्लाय करायला काही हरकत नाही. बरं, त्याला मिळणारं अनुदान किंवा मग त्याला स्कॉलरशिप किती असेल ते आपण आता पुढे बघूयात. मग याच्यात जो बसतो आहे क्रायटेरिया त्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नसणार आहे. तर त्यांना 4.5 लाख रुपये मिळणार आहेत. 4,50,000 असे मिळणार आहेत. तर ते अप्लाय करू शकत आहेत, जेणेकरून त्याला पुढे अभ्यासाला किंवा शैक्षणिकामध्ये त्याला त्याची मदत होणार आहे. तर असं मेडिकलवाल्यांसाठी 4,50,000 रुपये SBI बँकेकडनं स्कॉलरशिपमध्ये मिळणार आहेत. तर मग जे इलिजिबल असेल त्यांनी अप्लाय करायला काही हरकत अजिबात नाही. त्यानंतर आपण बघूयात IIT. जे विद्यार्थी IITला आहेत त्यांना देखील तीच इलिजिबल क्रायटेरिया आहे. इंडियन नॅशनल तो जो आहे तो आपला भारताचा असला पाहिजे. त्यानंतर तो कुठल्याही वर्षाला असेल त्याचं ते आपल्याला प्रमाणपत्र किंवा त्याचं एक कागद लागणार आहे. म्हणजे त्याचं चालू करंट जे ॲडमिशन असेल ते त्याचं आपल्याला रिसिप्ट त्यांना दाखवावं लागणार आहे. त्याला देखील 75 अबव असले पाहिजे. आणि त्याचं वार्षिक उत्पन्न देखील 6 लाखापेक्षा जास्त नको. 6 लाखाच्या आतच त्याचं उत्पन्न असलं पाहिजे. आणि त्यांना मिळणार आहेत स्कॉलरशिप म्हणून 2 लाख रुपये त्यांना मिळणार आहेत. म्हणजे जे याला पात्रतेचे आहेत किंवा याला जे याच्यात मोडतात त्यांनी अप्लाय करायला काही हरकत नाही. त्यांना देखील 2 लाख रुपये SBIकडनं स्कॉलरशिपकडनं मिळणार आहेत.
त्यानंतर बघू IIM. तर त्यांना देखील तीच इलिजिबल क्रायटेरिया आहे. त्यांचं देखील वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नको आहे. ते MBA PGDM कोर्सवाले एक त्याला अप्लाय करू शकतात किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM इन इंडिया हे देखील याला अप्लाय करू शकतात हे विद्यार्थी. आपण बघू शकतात सविस्तर माहिती याच्यामध्ये सगळी दिलेली आहे. तर यांना किती स्कॉलरशिप मिळेल? तर यांना मिळणार आहे SBI आशा स्कॉलरशिप 2025 यांना जी स्कॉलरशिप मिळणार आहे ती आहे, तर ते आपण बघूयात, वरती स्क्रोल होईल तर त्याच्यामध्ये 5 लाख त्यांना मिळणार आहेत. जे याला इलिजिबल असतील ते यांना अप्लाय करू शकतात आणि 5 लाख मिळण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळू शकते. मग आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नाही किंवा कमी आहे तर याला ते अप्लाय करू शकतायत. आणि त्यानंतर बघूयात, याला देखील तेच आहे. याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, SC, शेड्यूल ट्रायबल, SC ST कॅटेगरीसाठी याला संधी आहे. याच्यामध्ये 2024-25 युनिव्हर्सिटीमध्ये रँकिंगवाली जी युनिव्हर्सिटी आहे टॉप 200 इन QS द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर 2024 आणि 25 जे आहेत याच्यामध्ये ते ॲप्लिकेबल करू शकतायत. जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ते याच्यामध्ये करू शकतायत. त्यांना देखील तीच बाकीचा क्रायटेरिया यांना दिलेला आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं 6 लाख दिलेलं आहे. ते जे इलिजिबल असतील त्यांनी अप्लाय करायला काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये त्यांनी नोट्स काही दिलेले आहेत ते आपण सविस्तर वाचा. रिझर्व्ड काही जागा आहेत 50% महिलांसाठी, SC STसाठी 25-25 असे 50 आहेत आणि काही मग दिलेले आहेत ते वाचू शकतात. त्याचं मिळणारं मानधनी 20 लाख रुपये. किती? 20 लाख. मग तुम्ही म्हणाल प्रोसेस कशी? आधी अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाव क्लिक बटनावर त्याला आपण क्लिक करायचं. त्यानंतर त्यांचं एक लॉगिंग ID स्टार्ट करण्यासाठी आपल्याला लॉगिन करावं लागेल. मग ते आपल्याला लॉगिन ID तयार करावं लागेल. मग त्याच्यासाठी मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका किंवा Google अकाउंट जे असेल, जे आपल्याला सोयीस्कर असेल ते आपण क्लिक करून ते एक लॉगिन ID करू शकतो. त्यानंतर मग ॲक्सेस ॲप्लिकेशन फॉर्म, मग तो फॉर्म जो समोर येईल SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026 ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर्म येईल, तो तुम्हाला भरावा लागेल. त्यानंतर मग क्लिक करून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं, मग तो फॉर्म येईल, त्याची फॉर्मची प्रोसेस येईल. मग त्यानंतर फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, तो फॉर्म जो येईल तो आपल्याला ॲक्युरेट भरायचा आहे, त्यात कुठलीही चूक करायची नाही. आणि त्यानंतर आपला फोटो अपलोड करायचा, डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायचे. मग त्यात टर्म्स असतील ते सगळं आपल्याला हे करायचं. त्यानंतर फोटो वगैरे सबमिशन करायचं आहे. मग ते मला डॉक्युमेंट्स कुठले लागतील? तर मार्कशीट लागेल. आपण 10वी-12वीचं दिले तर 10वी-12वीचं लागेल. ग्रॅज्युएशनचं किंवा मग PGचं दाखवलं PGचं दाखवेल किंवा मग जसं आपण तिथं अप्लाय केला तसं आपल्याला त्याचं मार्कशीट लागणार आहे. मग त्यानंतर आयडेंटिफाय प्रूफ म्हणून मागितलं तर मग गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं काय आहे? आधार कार्ड. ते देखील आपण त्याला आयडेंटिटी प्रूफ म्हणून सबमिट करू शकतो. त्यानंतर फायनान्शियल डॉक्युमेंट्समधून करंट इयर फी रिसिप्ट, म्हणजे आता या वर्षाची आपल्याला फी ते आपल्याला ते जॉईन करावं लागणार आहे किंवा त्याचा फोटो आपला अपलोड करावा लागणार आहे. बँक अकाउंट डिटेल्स ॲप्लिकेशन, म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याची किंवा मग त्याच्या वडिलांचं आपल्याला, किंवा मग हे बघा बाकीची काही इन्कम विषयी माहिती ते दिलेली आहे, आपण बघू शकतो आहे. त्यानंतर मग ते लागेल गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट जे असतं ते आपण ऑथराईड सॅलरी स्लिप वगैरे ते. त्यानंतर ॲडमिशन प्रूफ म्हणून करंट ॲडमिशन जी आता आपल्या ती पावती लागेल किंवा मग आयडेंटिफाय कार्ड इन्स्टिट्यूटचं किंवा मग बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं जॉईन करता येईल. पर्सनल डॉक्युमेंट्स म्हणून फोटोग्राफ आपला जो आहे तो फोटोग्राफ इथे द्यावा लागेल. ॲडिशनल म्हणून कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि त्याची तारीख आहे 19 सप्टेंबरला ते स्टार्ट झालं आणि 15 नोव्हेंबर 2025ला त्याची लास्ट डेट आहे. त्यामुळे या स्कॉलरशिपचा जेवढा फायदा घेतील सगळ्यांनी घ्या. याच्यामध्ये ॲडिशनल माहिती आहे, मग ती प्रोसेस, अबाउट प्रोग्राम, एलिजिबल वगैरे सगळी माहिती याच्यात दिलेली आहे.